आता भारतीय करार कायदा 1972 मध्ये कलम 148 ते 171 मध्ये निक्षेपबद्दल सांगितलेलं आहे. तसं मित्रांनो, आपण निक्षेप करार जो आहे तो रोज करत असतो. फक्त आपल्याला माहीत नाही आहे की ही कॉन्ट्रॅक्टप्रमाणे किंवा एखाद्या ही लीगल प्रोव्हिजनसुद्धा असू शकते. म्हणजे कायद्याने हा एक कायदा आहे किंवा हा एक कायदेशीर करार आहे हे आपल्याला माहीत नसतो, पण आपण डे टू डे लाईफमध्ये ही प्रोव्हिजन वापरत असतो. तर जसं की मित्रांनो, याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा तुमची एखादी गाडी असेल, टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो, भाड्याने जर दिली असेल तर तिथे सुद्धा निक्षेप करार अस्तित्वात येतो. किंवा तुम्ही तुमची गाडी ज्यावेळी दुरुस्तीसाठी देता त्यावेळी सुद्धा तिथं निक्षेप करार अस्तित्वात येतो. किंवा तुम्ही कुठल्याही परगावी जात असताना तुमची गाडी असो किंवा तुमच्या जवळची एखादी मौल्यवान वस्तू असो एखाद्या मित्राकडं किंवा जवळच्या व्यक्तीकडे ठेवून जाता, त्यावेळी तुमच्या दोन्हीमध्ये निक्षेप करार हा अस्तित्वात आलेला असतो. फक्त आपल्याला हा कायदेशीर करार आहे हे माहीत नाही आहे. मग त्यासाठी कोणत्या गोष्टी लागणार किंवा काय हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप बघत जाणार आहोत. आता अशा करारांना निक्षेप करार असे म्हणतात आणि यालाच इंग्लिशमध्ये बेलमेंट असे म्हणतात. आता या करारामध्ये काय होतं तर वस्तूची मालकी कधीही ट्रान्सफर होत नसते. म्हणजे काय, तुम्हीच ओनर राहणार, तुम्हीच त्याचे मालक राहणार. फक्त ताबा हा ठराविक वेळेपुरता दुसऱ्यांकडे दिला गेलेला असतो आणि ज्यावेळी तो देण्याचा उद्देश जो आहे तो पूर्ण होईल त्यावेळी ती वस्तू परत तुमच्याकडे रिटर्न येत असते. यालाच निक्षेप करार असे म्हणतात. आता इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट म्हणजेच भारतीय करार कायद्यामध्ये कलम 148 मध्ये निक्षेप म्हणजे काय याची व्याख्या दिलेली आहे. आता निक्षेप म्हणजे एका व्यक्तीने काही प्रयोजनासाठी, आता प्रयोजन म्हणजे काय असणार आहे तर आपल्या बोलीभाषेमध्ये याला आपण उद्देश म्हणू शकतो. तर एका व्यक्तीने काही प्रयोजनासाठी ते प्रयोजन सिद्धीत जाईल तेव्हा माल परत करण्यात येईल किंवा तो स्वाधीन करणाऱ्या व्यक्तीच्या निर्देशानुसार त्याची अन्य प्रकारे विल्हेवाट करण्यात येईल, या संविदेवर मालाची दुसरीकडे केलेली सपुर्दगी होय. मित्रांनो, ही व्याख्या असल्यावर तुम्हाला काहीसुद्धा लक्षात येणार नाही. त्यासाठी आपण काय करूया, या व्याख्येची फोड करूया. म्हणजे काय, स्टेप बाय स्टेप यामध्ये काय काय येतं हे एक वेळ पाहूया. आता निक्षेप करारामध्ये काय असतात तर दोन पक्ष असतात. एक असतो निक्षेपक आणि दुसरा असतो निक्षेपग्राही म्हणजेच निक्षेपधारक. आता निक्षेपक पहिली पार्टी बघूया आपण कोण असणार आहे. तर यामध्ये निक्षेपक असतो, त्यालाच निक्षेपकर्ता सुद्धा म्हटलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये बेलर असे म्हणतात. आता निक्षेपक म्हणजे कोण तर जी व्यक्ती माल किंवा वस्तू दुसऱ्याला स्वाधीन करते त्याला काय म्हणतो, निक्षेपक म्हणतो. आणि निक्षेपग्राही किंवा निक्षेपधारक ज्याला इंग्लिशमध्ये बेली म्हणतात तो कोण असणार आहे तर ज्याच्या पोजेशनमध्ये ती प्रॉपर्टी दिली जाते किंवा ज्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये ती वस्तू दिली जाते त्याला काय म्हणतात तर निक्षेपग्राही म्हणतात. आता आपण हे एका एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. समजा अ ने ब ला मोबाईल दुरुस्त करण्यास दिल्यास अ हा कोण होणार आहे, निक्षेपकर्ता, आणि ब हा कोण होणार आहे, निक्षेपधारक. म्हणजे माझी प्रॉपर्टी मी जर तुम्हाला वापरण्यास दिली किंवा माझा मोबाईल मी तुमच्याकडे दुरुस्तीस दिला तर मी होणार आहे निक्षेपकर्ता, निक्षेपक, आणि तुम्ही होणार आहे निक्षेपधारक. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. क ने ड ला एक कापड दिले आणि त्यापासून ड्रेस तयार करून देण्यास सांगितले. यामध्ये कोण होणार आहे, ज्याने कापड दिले ड्रेस बनवण्यासाठी तो कोण होणार आहे तर निक्षेपक होणार, म्हणजेच निक्षेपकर्ता असणार आहे. आणि ज्याला ड्रेस बनवण्यासाठी दिला म्हणजे इथं कोण आहे, ड म्हणजे टेलर म्हणूया आपण त्याला. टेलर कोण होणार आहे इथं तर निक्षेपधारक होणार आहे, म्हणजेच निक्षेपग्राही असणार आहे तो. आणि याचा उद्देश काय असणार आहे तर ड्रेस तयार करून देणे. हा झाला निक्षेप करार. म्हणजे आपण डे टू डे लाईफमध्ये, मी तुम्हाला सांगितलं ना की आपण डे टू डे लाईफमध्ये निक्षेप करार करत असतो, फक्त आपल्याला माहीतच नाही की याला निक्षेप करार म्हणतात. आता मला वाटतं या उदाहरणावरून तुमची ती कन्सेप्टसुद्धा क्लिअर झाली असेल. यानंतर बघूया मित्रांनो, या एक कलम 148 मध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते स्पष्टीकरण काय सांगते. आता दुसऱ्याचा माल आधीच कब्जात असेल आणि निक्षेप करार केलेस ती व्यक्ती निक्षेपधारक होते आणि ज्या मालाचा किंवा वस्तूचा मालक हा निक्षेपकर्ता होतो, जरी त्याने तो माल सुपूर्द केला नसला तरी देखील. आता हे एक एक्झाम्पल थ्रू समजूया. आता दुसऱ्याचा माल आधीच कब्जात असेल. समजा तुम्ही तुमच्या मित्राला निक्षेप करार करण्यापूर्वीच गाडी दिली असेल, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये कोणताही करार झालेला नाही आहे, पण मित्रांनो दे म्हणून मागून तुमच्याकडून गाडी घेऊन गेलेली आहे.
आणि नंतर काय झालं, तुमच्या दोन्हीमध्ये एक करार तयार झाला की तसंही मी आता गावी चाललो, ती गाडी तुझ्याकडे राहू दे, असा तुमच्यामध्ये करार झाला. पण त्यापूर्वीच ती गाडी त्याच्या पोझिशनमध्ये असेल तर तो तुमचा मित्र कोण होणार आहे, निक्षेपधारक होणार आहे. आणि तुम्ही ती वस्तू करार करण्यापूर्वी जरी त्याला दिली असेल तरी तुम्ही कोण होणार आहे, निक्षेपकर्ता होणार आहे. आता यानंतर बघूया निक्षेप कराराचे महत्त्वाचे घटक कोणते आहेत. म्हणजे निक्षेप करार होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी अस्तित्वात आल्या पाहिजे तरच तो त्याला आपण निक्षेप करार म्हणू शकतो, अन्यथा तो निक्षेप करार असणार नाही. आता निक्षेप करार वैध होण्यासाठी खालील घटक आवश्यक असतात. पहिलं काय आहे तर वस्तू. जसं की आपण व्याख्येमध्ये बघितलेलं की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला उद्देश पूर्ण होण्यासाठी काय दिली पाहिजे, वस्तू दिली पाहिजे किंवा माल दिला पाहिजे. त्यालाच इंग्लिशमध्ये गुड्स म्हणतात. आता या करारामध्ये काय लागतो तर माल लागतो किंवा वस्तू असते. आता ती वस्तू कशी पाहिजे, तुम्ही तुमची प्रॉपर्टी दिली, समजा तुमच्याकडं 1 एकर शेत आहे, तुम्ही ती प्रॉपर्टी दिली तर तिथं निक्षेप करार होईल असं म्हणता येईल का? तर मित्रांनो, इथं निक्षेप करार होणार नाही. तिथं काय होईल तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट लागू होईल, तिथं कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट लागू होणार नाही. आता निक्षेप करार अस्तित्वात येण्यासाठी कोणती वस्तू पाहिजे तर ती कशी पाहिजे, चल स्वरूपाची पाहिजे, ती अचल असू नये. आता चल प्रॉपर्टी म्हणजे कशी तर एक जी वस्तू जो माल किंवा जी वस्तू आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येऊ शकते, त्याला काय म्हटलं जातं, चल वस्तू किंवा चल माल म्हटले जाते. म्हणजे त्याला चल प्रॉपर्टी, मुव्हेबल प्रॉपर्टी असं सुद्धा म्हणतात. आता दुसरा इम्पॉर्टंट घटक कोणता असणार आहे तर वस्तूचा ताबा देणे. ताबा देणे म्हणजेच काय असणार आहे, डिलिव्हरी ऑफ पोझेशन. तर मित्रांनो, सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या करारामध्ये काय केला जातो, फक्त ताबा दिला जातो. म्हणजे काय करायची, तुमची गाडी त्याला द्यायची, पण मालक तुम्हीच राहणार. यालाच काय म्हणतात, वस्तूचा ताबा देणे. यानंतरचा इम्पॉर्टंट फॅक्ट कोणते असणार आहे, म्हणजे घटक असणार आहे तर तो करार करण्यामागे कोणता तरी उद्देश असणं गरजेचं आहे. जसं की आपण बघितलं की एने बीला काय दिलं की एक कापड दिलं आणि त्यापासून ड्रेस बनवून द्यायला सांगितलं. तर ड्रेस बनवणे हा त्यामागचा उद्देश आहे. यालाच म्हणायचं पर्पज किंवा ठराविक उद्देश असणं गरजेचं आहे, तरच तो काय होणार आहे, निक्षेप करार म्हटलं जाईल त्याला. त्यानंतर आहे चौथा इम्पॉर्टंट घटक की दोन्हीमध्ये करार झाला पाहिजे. फक्त तोंडी सांगून चालणार नाही, त्यामध्ये काय पाहिजे, तुमचा करार झाला पाहिजे किंवा दोन्ही पक्षांची संमती तरी असावी. जबरदस्तीने किंवा कोणताही करार न करता दिली आणि नंतर करार झालाय असं म्हणता येणार नाही. एकतर दोन्ही पक्षांची संमती पाहिजे किंवा स्पेसिफिक करार झालेला असणे गरजेचं आहे. त्यानंतर पाचवा इम्पॉर्टंट घटक आहे वस्तू परत करणे. म्हणजेच काय, जी प्रॉपर्टी तुम्ही त्यांना ट्रान्सफर केलेली आहे ती प्रॉपर्टी तो उद्देश पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला रिटर्न दिली पाहिजे. समजा तुम्ही मोबाईल रिपेअरीसाठी दिलाय, ज्यावेळी मोबाईल रिपेअर होईल त्यावेळी त्या मोबाईल रिपेअर करणाऱ्या दुकानदाराने तुम्हाला तो मोबाईल रिटर्न दिला पाहिजे. तर काय झालं म्हणता येईल, निक्षेप करार पूर्णत्वास आला. किंवा तुम्ही सांगितलं की मला तो मोबाईल न देता तो मोबाईल माझ्या मित्राकडे द्या, म्हणजे काय, आपण व्याख्येमध्ये बघितलेले की त्याप्रमाणे विल्हेवाट केली पाहिजे. जसं निक्षेपक सांगतो, म्हणजे तुम्ही निक्षेपक आहे आणि मोबाईल रिपेअर करणारा निक्षेपग्राही आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकतर मोबाईल त्यांनी तुम्हाला दिला पाहिजे, कराराप्रमाणे एकतर मोबाईल त्यांनी तुम्हाला दिला पाहिजे किंवा तुमच्या सांगण्याप्रमाणे त्याने तो मोबाईल तुमच्या मित्राला दिला पाहिजे. या 2 गोष्टी पूर्ण झाल्या तर ती प्रॉपर्टी रिटर्न आली असं समजलं जातं. यानंतरचं आपण बघूया निक्षेपग्राही किंवा निक्षेपधारकाला सपुर्दगी कशी करावी. सपुर्दगी म्हणजे काय तर त्याचा ताबा कसा दिला जाऊ शकतो. हा ताबा एकतर प्रत्यक्ष दिला जाऊ शकतो किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात दिला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता निक्षेपग्राही एकतर निक्षेपग्राही म्हणजे निक्षेपग्राहीला ती वस्तू तुम्ही डायरेक्ट दिली पाहिजे किंवा त्याच्या ताब्यामध्ये दिली पाहिजे किंवा त्याने सांगितलेल्या व्यक्तीजवळ दिली पाहिजे, म्हणजे त्याचा एजंटला दिली पाहिजे. त्यावेळी काय म्हणता येईल, आपण ती वस्तू त्याच्या ताब्यामध्ये दिली असं समजलं जाईल. आता निक्षेपाचे प्रकार किती पडतात, 2 स्वरूपाचे प्रकार आहेत त्याचे. एक आहे विनामोबदला आणि दुसरा आहे मोबदल्याचा निक्षेप. आता विनामोबदला निक्षेप म्हणजे काय तर यामध्ये कोणत्याही स्वरूपाचं कन्सिडरेशन नसतं, म्हणजे मोबदला दिला जात नाही. यामध्ये काय होतं तर एका पक्षाचा फायदा होतो. समजा तुमच्या याचं एक्झाम्पल घेऊया आपण, तुम्ही मित्राला तुमचे पुस्तक दिले किंवा गाडी दिली
आता तुमच्या मित्राला गाडी दिली याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे का? नाही होणार. पण तुमच्या मित्राला फायदा झाला की त्याचं जे काम होतं ते पूर्ण झालं. किंवा तुम्ही तुमच्या मित्राला पुस्तक दिलं, यामध्ये तुम्हाला काय फायदा झाला का? नाही झाला. पण तुमच्या मित्राला झाले की त्याची एक्झाम असेल तर तो एक्झाम क्रॅक करू शकतो, म्हणजे त्याला नोट्स बनवता येतील. हा झाला काय? विनामोबदला निक्षेप, म्हणजे ग्रॅट्युटस बेलमेंट म्हणता येईल. दुसरा असणार आहे मोबदल्याचा निक्षेप. आता याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? तर नॉन ग्रॅट्युटस बेलमेंट. मित्रांनो, तुम्हाला मराठीसोबत काही इंग्लिश शब्द पण माहीत असणे गरजेचं आहे. त्यामुळे आपण जागी जागी इंग्लिश शब्दसुद्धा मेन्शन केलेले आहेत. आता मोबदल्याच्या निक्षेपमध्ये काय? तर यामध्ये मोबदला दिला जातो, काहीतरी रक्कम किंवा कन्सिडरेशन कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये दिला गेलेला असतो. आता यामुळे काय होतं? दोन्ही पक्षांना फायदा होतो. याचं एक्झाम्पल कार भाड्याने देणे. समजा मी तुम्हाला कार भाड्याने दिली तर मला काय येणार आहे? भाडं येणार आहे. आणि तुमचं काय होणार आहे? तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे तो तुमचा उद्देश पूर्ण होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे? दोन्ही पार्टींना फायदा होणार आहे. हे विनामोबदला आणि मोबदल्याचा निक्षेप, असे निक्षेपाचे 2 प्रकार पडतात. यानंतर बघूया मित्रांनो, निक्षेपकर्त्याची कर्तव्ये कोणकोणती आहेत. म्हणजेच काय? बेलर्स ड्युटी. आता निक्षेपक जो असतो त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? तर बेलर्स म्हणतात. आणि निक्षेपकर्त्याची कर्तव्य म्हणजे निक्षेपकाची कर्तव्य म्हणजेच काय असणार आहे? बेलर्सची ड्युटी, म्हणजे तुमची ही जबाबदारी असते. आता पहिली जबाबदारी काय असणार आहे? तर कलम 150 मध्ये सांगितलेले आहे की जो निक्षेपित माल आहे, निक्षेपित माल म्हणजे काय? जे आपण गुड्स डिलिव्हर केलेत, जो माल दिलेला आहे त्याला काय म्हणायचं? निक्षेपित माल. आता ह्या निक्षेपित मालातील दोष उघड करणे म्हणजेच काय मित्रांनो? तुम्ही एखादी वस्तू तुमच्या मित्राला किंवा भाड्याने कराराने देत असाल तर त्यामध्ये जो दोष असेल, त्यामध्ये काही त्रुटी असतील ते सांगणे तुमची जबाबदारी आहे. आणि असं न केल्यास काय होणार आहे? त्यामुळं जो नुकसान होईल समोरच्या व्यक्तीचं, त्याला जो निक्षेपक आहे तो काय असणार आहे? पूर्णपणे जबाबदार असणार आहे. त्यातल्या त्यात मित्रांनो, जर अशी वस्तू भाड्याने दिली आणि त्यात दोष असेल आणि तो दोष जर तुम्ही ज्यावेळी भाड्याने देत असता त्यावेळी सांगितली नसेल तर काय होणार आहे? त्याची संपूर्ण जबाबदारी ही तुमच्यावर येणार आहे. आता याचं एक एक्झाम्पल घेऊया. समजा एखाद्या लग्नासाठी तुम्ही घोडा भाड्याने दिला असेल किंवा एक घोडा भाड्याने दिला आहे असं आपण समजूया लग्नासाठी. पण त्या घोड्यामध्ये काहीतरी त्रुटी आहे, त्याला लात मारण्याची सवय आहे किंवा तो जास्त मंडळी बघितला, एक 5-10 व्यक्ती बघितलं तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. पण त्यापेक्षा जास्त त्यानं गर्दी बघितली तर त्यामध्ये तो काय होतो? त्याचा स्वतःवरचा ताबा निसटतो आणि तो सैरावर पळायला चालवतो. हे तुम्हाला माहीत होतं, तुम्ही भाड्याने देताय तरी देखील तुम्ही ही गोष्ट त्यांना सांगितली नाहीये आणि तसंच भाड्याने दिली असेल आणि त्यामुळे समजा त्या लग्नामध्ये त्यानं कुणाला लात मारली किंवा त्याने सैरावर पळायला सुरुवात केली आणि त्यामुळे तिथल्या व्यक्तींना नुकसान झालं असेल किंवा त्या लग्न मंडपात कोणाला इजा पोचली असेल, त्या पोचणाऱ्या इजेला किंवा त्या होणाऱ्या नुकसानीस हा सर्वस्वी जबाबदार असणार आहे. कारण का? तर त्याला माहीत असून सुद्धा त्याने ती गोष्ट सांगितलेली नाही आहे. पण समजा एक काय ते तुमची गाडी आहे किंवा तुमचा तोच घोडा आहे, तुमच्या मित्राने नेला, पण त्यानं ते काही तुमच्यामध्ये करार झालेला नाही आहे किंवा त्याने तो भाड्याने नेला नसेल तर तिथं तुमची जबाबदारी नसणार आहे. कारण का? तर तो नॉन ग्रॅट्युटस बेलमेंट आहे, म्हणजे नॉन ग्रॅट्युटस करार आहे. सेकंड काय आहे? निक्षेपग्राहीला झालेला आवश्यक खर्च भरून देणे. आता समजा तुमच्याकडे एखादी शेळी असेल आणि तुम्ही गावाला जाताना तुमच्या मित्राला किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर निक्षेप करार करून त्याच्याकडे ती दिली असेल की मी येईपर्यंत तू सांभाळ आणि आल्यानंतर मी घेऊन जातो. पण समजा तोपर्यंत ती तुमची शेळी जी आहे ती आजारी पडली असेल किंवा त्याला लागणारा चारा, पाणी, बाकीचं काय खर्च असेल, औषध पाणी, हे काय केलंय तो निक्षेपग्राही म्हणजे तुमच्या मित्राने किंवा समोरच्या व्यक्तीने केला असेल तर तो संपूर्ण खर्च देण्याची जबाबदारी कोणाची असणार आहे? तर निक्षेपकाची असणार आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे नुकसान भरपाई देणे. आता कलम 164 मध्ये सांगितलेले आहे की निक्षेपकर्त्याच्या चुकीमुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे निक्षेपग्राहीला नुकसान झाले तर निक्षेपकर्त्याने निक्षेपग्राहीस नुकसान भरपाई द्यावी लागते. म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दलची एखादा फॉल्ट माहीत असून पण तुम्ही तो वेळीच न सांगितल्यामुळे समोरच्या व्यक्तीला होणाऱ्या नुकसानास तुम्ही म्हणजे जो निक्षेपकर्ता आहे तो सर्वस्वी जबाबदार असणार आहे. त्यानंतर आहे वस्तू परत स्वीकारणे. त्याची जबाबदारी आहे की निक्षेपकर्त्याची जबाबदारी आहे की त्यांनी तुमचा निक्षेप करार संपुष्टात आल्यानंतर किंवा निक्षेप कराराचा उद्देश पूर्ण झाल्यानंतर ती वस्तू परत स्वीकारली पाहिजे.
आणि निक्षेपग्राहीस होणाऱ्या नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार सुद्धा असतो. जर समजा तुम्ही ती वस्तू नाही स्वीकारली, आता तुम्ही तुमची शेळी तिथं सोडून गेला आहे. आपण मगाशी बघितलेल्या एक्झाम प्रमाणे तुम्ही तुमच्या मित्राकडे शेळी ठेवून गेलेली आहे. आता तुम्ही आल्यानंतर ती घेतो म्हणले, मी गावाला चाललो आहे, गावाहून आल्यानंतर मी 2 दिवसात ती शेळी नेतो. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, तुम्ही शेळी घेऊनच जात नाही आहे. त्यामुळे तुमच्या मित्राला अनावश्यक खर्च येतो आहे. तुम्ही ती शेळी नेत नाही आहे, त्यामुळे तुमच्या मित्राने वेळोवेळी सांगून सुद्धा घेऊन जात नाही आहे तुम्ही, त्यामुळे त्याला आलेल्या खर्चास तुम्ही जबाबदार असणार आहे. आता निक्षेपकर्त्याचे अधिकार काय असणार आहेत? निक्षेपकर्ता म्हणजे कोण? बेलर, म्हणजेच काय, ज्याने ती वस्तू दिली आहे तो कोण असतो? निक्षेपकर्ता असतो. आता करारानुसार वस्तू वापरण्याचा अधिकार म्हणजे काय? निक्षेपकर्ता अपेक्षा करू शकतो की निक्षेपधारक वस्तू फक्त ठरलेल्या उद्देशासाठीच वापरेल. तसं न केल्यास करार संपण्याचा अधिकार निक्षेपकर्त्यास असतो. आता हेच शेळीचं एक्झाम्पल आपण पुढं कंटिन्यू करूया मित्रांनो. समजा तुम्ही ती शेळी तुमच्या मित्राला तोपर्यंत दिलेली आहे, म्हणजे तुम्ही गावावरून येईपर्यंत त्याच्याकडे ठेवून गेलेला आहे. त्यानं काय केलेलं आहे, ती शेळी परत पुढं, माझा मित्र आता 6 महिन्यात येणार आहे आणि तोपर्यंत तू वापर, त्यातून काय त्याला जे हे होईल, पिल्लू होईल, ते तो पुढं विकतोय, किंवा ती शेळी त्यानं भाड्याने दिलेली पुढं कराराने दिलेली आहे, तर असा तो करू शकत नाही. ज्या उद्देशासाठी ती शेळी दिलेली आहे त्या उद्देशासाठीच ती फक्त वापरायची आहे. किंवा इथं आपण कारचं एक्झाम्पल देऊया. तुम्ही जर भाड्यानं कार दिली असेल की त्यांना ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राला कार जर भाड्याने दिली असेल, तर त्याने बी या ठिकाणी जाण्यापर्यंतच ती कार वापरायची आहे. समजा त्याने तिथून ते सी या ठिकाणापर्यंत जात असेल आणि त्यावेळी होणाऱ्या जे गाडीस काही नुकसान झाले त्या सर्वस्वी जबाबदार कोण असणार आहे? निक्षेपधारक असणार आहे, म्हणजेच निक्षेपग्राही असणार आहे. आणि तशी त्याने ती वापरायची सुद्धा नसते. त्यानंतरचा अधिकार आहे नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार. जर निक्षेपग्राहीने वस्तूची योग्य काळजी घेतली नाही किंवा निष्काळजीपणा केला आणि त्यामुळे वस्तूचे नुकसान झाले, तर कोण जबाबदार असणार आहे? तर निक्षेपकर्ता, निक्षेपग्राही सर्वस्वी जबाबदार असणार आहे. आणि असे नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार निक्षेपकर्त्यास दिलेला आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा अधिकार आहे की करार समाप्त करण्याचा अधिकार. समजा निक्षेपग्राहीने कराराचे उल्लंघन केल्यास निक्षेपक करार रद्द करू शकतो. जसं की आपण बघितलं की पर्टिक्युलर एका उद्देशासाठी गाडी घेऊन गेलेली आहे, परंतु तो त्या डेस्टिनेशनवर पोहोचून सुद्धा गाडी दुसऱ्याच पर्पजसाठी वापरत असेल, तर काय करू शकतो? जो निक्षेपक आहे तो ते करार संपुष्टात आणू शकतो किंवा रद्द करू शकतो. त्यानंतरचा राईट आहे की वस्तूच्या वाढीचा अधिकार. समजा जर वस्तूमध्ये काही वाढ किंवा लाभ झाला असेल तर त्याचा अधिकार निक्षेपकर्त्याकडे असतो. उदाहरण, गायीला पिल्लू झाले तर. समजा मित्रांनो, तुम्ही तुमचे निक्षेप करार करून ए या व्यक्तीने बी या व्यक्तीला निक्षेप करार करून एक गायी देऊन गेलेला आहे आणि ते पर्टिक्युलर 6 मंथसाठी दिलेलं आहे. आल्यानंतर मी घेतो, पण मीनवाईल पिरियडमध्ये त्या गायीला जर वासरू झालं असेल, तर गायीला जर पिल्लू झाले असेल तर तो पिल्लू निक्षेपकाला निक्षेपक मागू शकतो, हा त्याचा अधिकार आहे. निक्षेपधारकाची, आता आपण बघूया निक्षेपधारकाची म्हणजेच निक्षेपग्राहीची कर्तव्ये काय आहे. आता निक्षेपग्राही म्हणजे कोण असणार आहे? तर ज्याला आपण वस्तू दिलेली आहे तो कोण असणार आहे? निक्षेपग्राही. आता त्या निक्षेपग्राहीची कर्तव्ये काय काय असणार आहेत, म्हणजेच ड्युटीज ऑफ बेलीज काय आहेत बघूया. वस्तूची योग्य काळजी घेणे. आता कलम 151 प्रमाणे काय सांगितलेले आहे की जी वस्तू किंवा माल सामान्य समजूतदार व्यक्ती जशी स्वतःच्या वस्तूची काळजी घेतात तशी काळजी घेणे, किंवा तसेच वस्तूची प्रमाण, गुणवत्ता व किंमत जपणे. म्हणजेच काय मित्रांनो, एखादी वस्तू आपण स्वतः जेवढ्या काळजीने किंवा सद्विवेक बुद्धी असलेला व्यक्ती ती वस्तू कशी वापरतो त्या पद्धतीने त्या निक्षेपग्राहीने त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याची गुणवत्ता जपली पाहिजे, त्याची किंमत कमी झाली नाही पाहिजे. या सर्व गोष्टींचा विचार करून त्या वस्तूचा वापर केला पाहिजे आणि तशी त्याची काळजी घेणं जरुरीचं आहे. त्यानंतर आहे दुसरी ड्युटी की ठरलेल्या उद्देशासाठीच वापरणे. म्हणजे वस्तू करारात नमूद केलेल्या उद्देशासाठीच वापरली पाहिजे. चुकीचा वापर केल्यास निक्षेपधारक होणाऱ्या नुकसानीस जबाबदार असणार. मगाशी आपण हे एक्झाम्पल थ्रू बघितलेलंच आहे. तिसरी ड्युटी आहे की वस्तू इतरांना न देणे.
म्हणजे निक्षेपकर्त्याच्या परवानगी नसताना वस्तू तिसऱ्या व्यक्तीकडे देऊ नये. तुम्ही नेलाय ती वस्तू स्वतःच्या पर्पजसाठी आणि तुम्ही ती तुमच्या मित्राला, त्याच्या मित्राला अशी कुणाकडेही वापरण्यास देताय किंवा तुम्ही ती भाड्याने देत असेल तर असं तुम्हाला करता येणार नाही. तर असं जर केल्यास तुम्ही तुमच्या ड्युटीचं ब्रीच केलं असं समजलं जाईल. नेक्स्ट ड्युटी आहे वस्तूमध्ये बदल न करणे. समजा निक्षेपधारकाने वस्तू अथवा मालमत्ता अन्यधिकृत निक्षेपधारकाने जी वस्तू दिली त्या वस्तूमध्ये कोणतीही चेंजेस वगैरे करू नये. म्हणजे त्यांनी जर तुमच्याकडं त्यांची एखादी वस्तू दिली असेल, फॉर एक्झाम्पल त्यांचं बुक दिलं असेल किंवा काय, तुम्ही ते फाडून वगैरे टाकलं आणि त्या बदल्यात एखादं जुनं कुठलंही बुक आणून देत असाल तर असं चालणार नसतं. कारण का, तुम्ही ज्या कराराप्रमाणे ती वस्तू घेतलेली आहे, जी त्याची गुणवत्ता आहे, ज्याचं त्या प्रत्येक गोष्टी तिथं मेंटेन केली पाहिजे. त्यानंतर आहे वस्तू किंवा माल परत देणे व वाढीव मोबदलाही देणे. समजा करार संपल्यावर अथवा उद्देश पूर्ण झाल्यावर करारातील वस्तू निक्षेपकास परत देणे व त्या वस्तूपासून आलेला मोबदलाही परत करणे. जसं की आपण गायीचं एक्झाम्पल बघितलेलं. नेक्स्ट आहे वस्तूचा अथवा मालाचे मिश्रण टाळणे. आता कलम 155 ते 158 मध्ये सांगितलेलं आहे की निक्षेपग्राहींनी जो माल दिलेला आहे तशीच त्याची मेंटेन ठेवणं, त्याने ते वस्तू स्वतःच्या वस्तूमध्ये मिक्स करून किंवा काय असा त्याचा गैरवापर करू नये. आता आपण बघूया की निक्षेपधारकाने निक्षेपग्राहीचे माल स्वतःच्या मालापासून वेगळे ठेवणे व स्वतःच्या मालात मिश्रित करू नये. जर स्वतःच्या मालामध्ये मिश्र केलेस तो स्वतः जबाबदार असणार आहे. म्हणजेच काय, जी वस्तू दिली तशीच मेंटेन ठेवणे, त्यामध्ये स्वतःचा माल मिसळून ते परत पुढे विकणे किंवा काय असा कोणताही कारभार त्यांनी करू नये. आता आपण याचं चार्ट फॉर्मॅटमध्ये थोडंसं पाहूया. समजा निक्षेपकर्त्याच्या परवानगीने मिश्र केले. आता निक्षेपग्राहीस वस्तू दिलेली आहे. समजा निक्षेपकर्ता ए हा निक्षेपकर्ता आणि बी हा निक्षेपग्राही आहे. ए आणि बी, एने काय केलेलं आहे, त्याच्याकडे लाल बलून होते ते त्याने बी या निक्षेपग्राहीस दिले. त्याच्याकडे रेड बलून होते, ए कडे व्हाईट बलून होते आणि बी कडे रेड बलून होते आणि बी कडे त्याने सगळा माल सपोर्ट केलेला. तर बीची ड्युटी आहे की त्याने त्याचे बलून्स जे आहेत ते वेगळे ठेवणे आणि एचे बलून्स वेगळे ठेवणे. समजा त्याने स्वतःच्या चुकीने निक्षेपकर्त्याच्या परवानगीने ते दोन्ही बलून मिक्स केले तर काय होणार आहे, तर दोघांनी आपापला जो खर्च येणार आहे तो वेगवेगळे करण्यासाठी तो काय करायचा, त्यांनी आपापला खर्च बघण्याचा आहे. त्यासाठी एकमेक जबाबदार नसणार आहेत. पण निक्षेपकर्त्याच्या परवानगीविना मिश्र केले असेल, समजा आता एकडे व्हाईट बलून आहेत आणि बी कडे रेड बलून आहेत, तर असे जर बलून वेगळे करण्या येण्यासारखी जर गोष्ट असेल, पहिले घटक काय असणार आहे, तर वस्तू वेगळे करता येण्याजोगी असेल तर काय होणार आहे, बीने काय करायचं, कारण आपण त्याच्याकडे बोलून दिले, तो निक्षेपग्राही आहे, त्यानं काय करायचं आहे, तर तो जे बलून वेगळे करण्याचा खर्च आहे तो त्यानं सर्वस्वी स्वीकारायचा आहे. म्हणजे त्या खर्चाला तो सर्वस्वी जबाबदार असणार आहे आणि त्याने दोन्हींचे बलून वेगवेगळे करून एचे सेपरेट द्यायचे आहेत आणि स्वतःचे वेगळे करून घ्यायचे आहेत. तसेच आता समजा माल वेगळाच करता येत नसेल, म्हणजे इथे एक्झाम्पल घेऊया आपण गहू आणि ज्वारी. समजा एने बी कडे गहू दिला असेल ठेवण्यासाठी आणि बीनं काय केलं की त्याची जी ज्वारी आहे किंवा त्याच्या जो लो क्वालिटीचे गहू आहे तो एच्या गहूमध्ये मिक्स केला असेल. आता हे वेगळे करणं अशक्य आहे, तर अशा वेळेस काय होणार आहे, तो वेगळा करण्याचा खर्च असेल आणि त्यामुळे जे एचं नुकसान झालं या सर्वाला जबाबदार बी असणार आहे. म्हणजेच काय, तर वस्तूचा अथवा मालाचे मिश्रण करण्याचे टाळणार. जर निक्षेपकर्त्याच्या परवानगी मिक्स केले असेल तर निक्षेपग्राही आणि निक्षेपधारक जे आहेत त्यांनी आपापला खर्च बघण्याचा आहे. पण समजा वस्तू मिक्स निक्षेपकर्त्याच्या परवानगीने केला नसेल आणि वस्तू वेगळी करता येण्याजोगी असेल तर वस्तू वेगळी करून द्यायचा आणि त्याचा जो खर्च येणार आहे तो निक्षेपग्राहीने भागवण्याचा आहे किंवा त्या खर्चास तो जबाबदार असणार आहे. आणि वस्तू वेगळा न करता येण्याजोगा जर वस्तू असेल, वस्तू वेगवेगळी करता न येण्यासारख्या जर वस्तू असतील आणि तशी वस्तू जर मिश्र केली असतील निक्षेपग्राहीने, तर त्या होणाऱ्या खर्चास प्लस त्या झालेल्या नुकसान भरपाई सर्वस्वी निक्षेपग्राही हा जबाबदार असणार आहे. यानंतर मित्रांनो आपण बघूया निक्षेपधारकाचे अधिकार काय असणार आहेत. आता निक्षेपधारकाचे अधिकार म्हणजेच काय, राईट्स ऑफ बेली.
आता आवश्यक खर्चाची परतफेड मिळवण्याचा. समजा वस्तूची देखभाल करण्यास आलेला खर्च मागता येतो. म्हणजेच काय, आपण बघितलेलं की शेळीसाठी काय झालं तर शेळी फक्त त्यांना सांभाळण्यास सांगितलेली, पण मीनवाईल शेळी जर आजारी पडली असेल आणि त्यासाठी त्याला दवाखान्यात दाखवण्याचा खर्च वगैरे जो एक्स्ट्रा निक्षेपग्राहीने जो घातलेला आहे तो काय करू शकतो, निक्षेपकर्त्याकडून तो वसूल करू शकतो. दुसरा आहे नुकसान भरपाई मागण्याचा. आता निक्षेपकर्त्याच्या चुकीमुळे नुकसान झाले तर तो काय करू शकतो, निक्षेपग्राही भरपाई मागू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे वस्तू स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार. समजा निक्षेपधारकाला त्याचा मोबदला किंवा खर्च मिळेपर्यंत तो काय करू शकतो, वस्तू स्वतःकडे ठेवू शकतो. म्हणजे त्याला एक्स्ट्रा खर्च काय आला असेल आणि निक्षेपकर्ता जर देत नसेल तर तो काय करू शकतो, जोपर्यंत खर्च वसूल होत नाही तोपर्यंत ती वस्तू स्वतःच्या ताब्यात ठेवू शकतो. नेक्स्ट राईट आहे त्याचं की बेलरच्या सूचनेनुसार वस्तू देण्याचा. आता निक्षेपधारकांना काय करायचं आहे, एक तर वस्तू उद्देश पूर्ण झाल्यानंतर निक्षेपकर्त्याला द्यायची आहे, किंवा निक्षेपकर्त्याने जर सांगितले असेल की पर्टिक्युलर एका व्यक्तीकडे ती वस्तू सुपूर्द कर, म्हणजे त्या व्यक्तीकडे त्याचा ताबा दे, ती वस्तू तिथं नेऊन दे असं सांगितलं असेल तर त्याच्या सूचनेप्रमाणे निक्षेपग्राहीने वागण्याचे आहे आणि तशी ती वस्तूचा ताबा तिकडं डिलिव्हर करण्याचा आहे. आता निक्षेप करार संपुष्टात कधी येतो, तो समाप्त कधी होतो, तर पुढील काही कारणं दिलेली आहे. जेव्हा एकतर त्याचा उद्देश पूर्ण झाला असेल, दुसरी ठरलेली वेळ संपलेस, नेक्स्ट आहे वस्तू नष्ट झालेस. समजा दिलेली वस्तू जर संपुष्टात आली असेल तर तिथं काय होणार आहे, निक्षेप करार संपुष्टात येणार आहे. नेक्स्ट आहे करार रद्द केल्यास. जर निक्षेपग्राही केलेल्या कराराप्रमाणे योग्य रीतीने वागत नसेल तर काय करू शकतो, आपण बघितलेले आहे की निक्षेपकर्त्यास अधिकार आहे की तो करार रद्द करण्याचा, आणि त्याप्रमाणे जर करार रद्द झाला असेल तर काय होतो, निक्षेप करार संपुष्टात येतो. त्यानंतर अटीचे उल्लंघन झालेस, म्हणजेच काय, ज्या ठरलेल्या टर्म्स आणि कंडिशन आहे त्याप्रमाणे जर निक्षेपग्राही वागत नसेल तर काय होणार आहे, करार संपुष्टात येऊ शकतो. नेक्स्ट आहे मित्रांनो, यामधील महत्त्वाचे न्यायनिवाडे काय आहेत ते बघूया आपण. आता पहिली केस आहे कॉग्स वर्सेस बर्नार्ड, 1703ची केस आहे. यामध्ये काय झालेलं की प्रतिवादीने आपल्या मित्राचा माल एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्याचे मान्य केले, पण माल हलवताना पडला आणि नुकसान झाले. यामध्ये कोर्टाने निर्णय दिला की जरी पैसे घेतले नसले तरी निक्षेपधारक जबाबदार असणार. कारण का, तर मालाची काळजी घेणे हा त्याची जबाबदारी होती आणि त्या जबाबदारीप्रमाणे तो वागला नाही, त्यामुळे तिथं जबाबदार असणार आहे तो. नेक्स्ट आहे अल्झेन वर्सेस निकोल्स, 1994ची ही केस आहे. ह्या केसमध्ये असं झालेलं मित्रांनो की एका व्यक्तीने हॉटेलमध्ये म्हणजेच रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आपला कोट वेटरकडे दिला आणि वेटरने तो कोट स्वतःकडे घेऊन ठेवला, पण नंतर तो कोट तिथून हरवला गेला. मग अशा वेळेस जो व्यक्ती त्या हॉटेलमध्ये गेलेला त्यांनी त्या हॉटेलच्या विरोधात केस फाईल केली. केस 1994ची आहे, त्यामुळे कोट हरवणे म्हणजे मोठी गोष्ट होती. त्यावेळी त्यांनी तो कोट हरवला म्हणून त्यांच्या विरुद्ध केस फाईल केली. त्यावेळी कोर्टाने निर्णय दिला की कोट सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी हॉटेलवाल्यांची होती आणि त्यांनी त्यांच्या जबाबदारीचं म्हणजे ड्युटीचं ब्रीच केले, त्यामुळे इथं ते जबाबदार असणार आहेत, असा कोर्टाने निकाल दिलेला होता. त्यानंतर आहे हायमन विरुद्ध नये, 1981ची केस आहे. यामध्ये अशी घटना घडलेली की एक गाडी भाड्याने देण्यात आली, पण ती असुरक्षित होती आणि अपघात झाला, परंतु निक्षेपकाने म्हणजेच जो बेलर होता त्याने ती गाडीमध्ये फॉल्ट आहे हे ज्या व्यक्तीला दिली गाडी त्याला सांगितलंच नव्हतं, त्यामुळे तो अपघात घडून आला. यामध्ये कोर्टाने असा निर्णय दिला की निक्षेपक इथं संपूर्णपणे जबाबदार असणार आहे, कारण वस्तू सुरक्षित आणि योग्य अवस्थेत देणे त्याची जबाबदारी होती. आणि मित्रांनो, आपण बघितल्याप्रमाणे निक्षेपकाची आणखीन एक ड्युटी असते की त्यांनी ती वस्तूमध्ये काही फॉल्ट असेल, वस्तूमध्ये काही त्रुटी अडथळा असेल तर ती सांगण्याची जबाबदारी आहे, आणि त्या ड्युटीचं जर ब्रीच होत असेल तर तो तिथं जबाबदार असणार आहे. यानंतर आहे मित्रांनो याचा निष्कर्ष. आता निक्षेप करार हा दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा करार आहे आणि तो कशा संबंधी असतो तर वस्तू सुरक्षित ठेवणे, भाड्याने देणे यासारख्या व्यवहारामध्ये हा करार उपयोगी ठरतो.
यामुळे काय होतं तर व्यवहारामध्ये विश्वास निर्माण होतो. हा करार फक्त चल मालमत्तेवर लागू होतो. एवढं जरी तुम्ही निष्कर्षमध्ये लिहिलं तर तुमचा कन्क्लुजनचा पॉईंट खूप अट्रॅक्टिव्ह दिसू शकतो. आणि प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्ही मित्रांनो कन्क्लुजन लिहिलंच पाहिजे, तरच तुमचं उत्तर पूर्ण झालं असं म्हणजे पूर्ण पूर्ण उत्तरले असं दिसतं आणि त्यामुळे तुमचे मार्क्ससुद्धा वाढू शकतात. तर मित्रांनो, हा झाला आपण बघितलेला आजचा निक्षेप करा. आता यामध्ये काही डाऊट असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न क्वेरीज असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.